एक भागवतान श्लोक येता, यदा परीक्षित कुरु जांगले वसन कलिं प्रविष्टम निज चक्रवर्तीते निशम्य वार्ताम अनुतिप्रियाम ततः शरासरम संयुग रोचिराजते म्हणून भागवतान देता. तात्पर्य कसं की म्हळ्यारी आता तुमच्या घराक सिंपल कळ काय जाल्यार तुमच्या घराक चोर आणि येता म्हणले का चोर कोणे तरी येता तुम्ही कसं करताची भायर एक व्यक्ती करा बेसिताची ताके हातान तेको बोट दिताची ना जाल्यार एक कसले तरी एक रक्षण एक कसले तरी दिताची कसले दिताची तो चोर मागेल घरात प्रवेश करनाशी उरका कोणे तरी व्यक्ती चोराक भितर प्रवेश करचे अवकाश करून दितवे करून दिना आणि चोर वेके केन्ना येता कोणेही नाशिल पळोवंक गेलो उठ्ठे लोक भायर गेले तरी असेल खंयचे तरी एक अवकाश पळोवंक उठ्ठे लोक न्हिदेतना हे उठूची संदर्भ पळोवंक गेलो चोर घरा भितर प्रवेश करण्याचा प्रयत्न करता. यजमानाल काम कसं नाही यजमानाल कसं की म्हळ्यार कोणाक तरी एक लायक दंडधारी हातान तू कसं एक बोट दिता ना आनी कसं लाठी दिता ताका राबेसिता भायर कळे चोर आयले तू ताका धांवडून घाल का म्हणून तू तागेल काम ते आता हंतू चोर म्हणली बट कली चोर म्हणून सांगल्यार येडना हंतू कसं की म्हळ्यारी कली आमगेल शरीरांत प्रवेश करच्याक ना आमगेल घरांत प्रवेश करच्याक उद्युक्त जावन गेल बशील आसा तेन्ना कोण रक्षण करचे खंयची सेक्युरिटी आसा कोणे तरी सेक्युरिटी आसवे तुमगेल शरीरांत प्रवेश करनाशी उरच्याक खंयचे तरी सेक्युरिटी तुम्ही घालावे त्याची त्या श्लोकांत सांगलाय यदा परीक्षित कुरु जांगले वसन परीक्षित केन्ना हस्तिनावती आशिल्लो हस्तिनावतींत असताना कलिं प्रविष्टम निज चक्रवर्तीते निशम्य वार्ताम अनुतिप्रियाम ततः शरासन संयुग रोचिरादते म्हणून येता. परीक्षिताक तो हस्तिनावतींत असताना हस्तिनावतींतू हो कली हस्तिनावतींतू प्रवेश करता म्हणले वाचता कोणा कळे आमगे परीक्षित राया कळे तेन्ना कसं केलं ताणें परीक्षित रायाक केन्ना कळले की मागेले हस्तिनावतींतू कली प्रवेश करता आसा म्हणून केन्ना ताका कळले शरासनम संयुग रोचिरादते खूप म्हळे इतलें ताका एक हे आयलें की म्हळ्यार ताणें धनुष्य बाण धारण करून गेलो तो सीमा म्हणता पळया प्रवेश करचे द्वारा वचून येतालो पण परीक्षित राय कित्याक मागेल आस्थानांतू हो कली प्रवेश करता आसा म्हणून विषय कळ्ळ पुढे परीक्षित राय थंय गेलो कशी तुमगेले घरा रक्षण करची कितेरी चोराल कडच्यान रक्षण करची कितेरी तुम्ही कसं करताची एक व्यक्तीक धारण एक व्यक्तीक दवरतात की चोर मागेल घरांत येनाशी उरता तशी ती परीक्षित रायान मागेले आस्थानांतू मागेले हे हस्तिनावतींतू कली प्रवेश जायनाशिल्ले म्हळ्यार कितेरी ताणें धनुष्य बाण उठू धरून गेलो ते निग्रह करच्याक भायर राबिलो परीक्षित राय तेन्ना परीक्षित राय भितर आयले पुढे ना परीक्षित राय भितर आयले पुढे ना नते गुडाकेश यशोधराणाम बद्धांजलेर भो भयमस्ति किंचित न वर्तितव्यम भवता कथंचित क्षेत्रे मदीये त्वम अधर्म बंधुः म्हणून सांगता. परीक्षित रायू हातांतू बाण आणि धनुष्याने धारण केलं पुढे ना तो कली बद्धांजली जाता म्हणजे नमस्कार घालता तो दोन्ही हात जोडसून गेलो नमस्कार घालता नमस्कार घालता म्हणजे शरणागत जातो अरे हो मारे या बाण आणि धोर घेऊन आयला आता तुमगेले घरांतू थंय ताणें हातांतू बंदूक ना जाल्यार लाठी धरलं म्हळ्यार तेन्ना चोर नाकले मारे मारचे वच नाका म्हणून गेलो शरणागत जातकी ना शरणागत जाल्यार पुढे ना तुम्ही कसं करताची आम्ही फाल्यां तारीख हांगा पाय घाल म्हळ्यार तुका डायरेक्ट पुलीस स्टेशनार वचून कंप्लेंट दिता आता हांव एक पण सोडून दितो का आणि केन्ना तरी तूं पाय घाल म्हळ्यार हांव वचून गेन पोलिसाक कंप्लेंट दिता ना हेची फोटेन तुका चार धाडिता आता वापस हांगा तुवें वापस वच म्हणून गेलो अभय दिलें
मागच्या गेलं तशी परीक्षित रायान कसं केलं की म्हणाली हाण केलं शरणागत जाऊन गेल दोन्ही हात जोडसून गेल परीक्षित रायाला की प्रार्थना दवरलाय बद्धांजले हे त्यांना परीक्षित राय सांगता हाऊ अर्जुनाला वंश अंत आईल तसं व्यक्ती तू शरणागत झाला मागे कडचन तुका कसने भय ना किंतु तू मागेलाय अंत आईल म्हणे क्षेत्रे मदीये त्वम अधर्म बंधू मागेल क्षेत्रात तू आईल म्हणाली तू धर्म बंधू नाही अधर्म बंधू तू त्यातून तू मागेल क्षेत्रात प्रवेश करते वत नका म्हणून तका एक वॉर्निंग देऊन गेलो हंग तुला पेटेल फर्स्ट विषय कळून बाहेर येऊन गेलो निग्रह राबलो तो आईला पळून गेलो तो कली भिल्लो पुढे त्याने शरणागत झाल्यानंतर त्याने कसं केलं की म्हणाली ताक सोड दिल म्हणाली अडना मागे कडचन तुक कसं नाही भय ना किंतु तू मात्र मागील क्षेत्रात प्रवेश कर नका तू अधर्म बंधू म्हणून सांगता तशी मुखार सांगताना त्वाम वर्तमानम नरदेव देहे स्वनुप्रवृत्तो यमधर्म यूथः लोभो नृतम चौर्य मनार्य मोहो ज्येष्ठाच मायाच कलहश्च दंभः म्हणून हे सांगता तुम्ही जर मागेल्या क्षेत्रांत प्रवेश करून गेलो जर मनुष्याला आणि तू प्रवेश केला म्हणारी तुगे निमित्तान कसं जात की म्हणारी अज्ञान वाढता तुगे निमित्तान मोह वाढता तुगेले एक प्रवेशानिमित्तान अहंकार वाढता तुगेले एक निमित्तानं लोक असत्य सांगण्याचा आरंभ करतात तुगेले एक प्रवेशानिमित्तानं मनुष्याला बुद्धी कल्मश जाऊन होता तुगेले एकल्या एक प्रवेशानिमित्तानं लोक मस्त लोभी जाताची तुगेले एक प्रवेशानिमित्तानं चोरी करता मळ बुद्धी जागृत जाता तर तू आहे नरदेह देहे नराल देहान तू प्रवेश करनाशी उरका आणि हंगातून तुम्ही वापस वचका कोण सांगितलंय ह्याची परीक्षितानं सांगितलंय खंच परीक्षितानं आम्ही सांगचे तात्पर्य मुखार सांगताची खंच परीक्षित रायानं कलिक निग्रह केलाय लास्ट त्याची परीक्षिताक मरण ह्याची कली निमित्तानं प्राप्त झाली म्हणजे तसल तो परीक्षित रायू कलिक निग्रह केल तसले एक रायानं लास्ट मरण वैकेची ते कलीला निमित्तानची ते परीक्षित रायाक मरण आहे कशी आयल्या म्हणून तुमका गोत असा की रायू हाक गेल उरता बेट एक गेलताना कशी ताक बेट मिळणार हांगाथी भोवन उरता मस्त आई असं जगता त्यांना शमी करशी ही इकडे तागेल अनुष्ठान की तागेल ध्यानांत तो असताना त्या शमी करीशी लगी तानु उल्लोन गेलो कसने एक हॅकर काम करत असताना तो ध्यान मग्न जाऊन बसला म्हणजे मेडिटेशन करत असा शमी करीशी तो तागेल तू ध्यान करत असता ह्या ठिकाण होड राय हो राय येऊन गेलो यद्रा राबलेर वैकेची त्या शमी करीशीनं आपल्या कसने एक गौरव दिलना म्हणले का उद्देशानं कोप कोण गेल कोप आयल तका कोप आयला मती भ्रष्ट जाऊन हाण कसं केलं की म्हणे मेंढील एक सर्प ते शमी करीशीला गळ्यात घालाय पळया थोड रायू कलिक निग्रह केलं तसला व्यक्ती शमी करीशीनं माक अपमान केलाय हाऊ एकलं राय जाऊन गेलो मग त्याने गौरव केला म्हणले उद्देशांतान कसं केलं की म्हणाली ते शमी करीशीला गळ्यात मेलीले सर्प घालता शमी करीशी त्यानं वैके जागृत जाना तो तिथले ध्यान मग्न जाऊन गेलो होता ह्या कोण गेले